मी लहानपणापासून ज्या खेडेगावात राहिलेलो आहे तिथं ते अमावस्या आली की बोकडं कापा, कोंबडं कापा, ते नैवेद्य द्या, त्यानंतर आम्ही मंडळ दिलं तिथं बकरं कापायचो, हे सगळं व्हायचं. दर सोमवारी आमचं गावच महादेव ग्रामदेव होते, दर सोमवारी आजोबांसोबत महादेवाला जायचं, पाया पडायचं. हे सगळं करत करत मी 10वी पर्यंत आलो. 10वी नंतर काय झालं ना, 2000 साली मी पुण्यात आलो. इथं आल्यानंतर जो झगमगाट दिसला आणि इथं देवच नाही. म्हणजे इथं जे हायफाय कल्चर वगैरे, म्हणजे लांबच देवाला पाया पडायचं. त्यानंतर मला पण असं वाटायला लागलं की नाही, मी करत होतो ती खूप अंधश्रद्धा होती. म्हणजे श्रद्धेपर्यंत मी आलोच नाही, मी करत होतो थेट अंधश्रद्धा असं वाटायला लागलं. मग मी थोडा देवापासून लांब जायला लागलो, नाही का, की नाही देव नाही, आपल्याला करायचे कष्ट, आपण विज्ञाननिष्ठ आहोत, अशा पद्धतीने अशा ट्रॅकवर जात गेलो. कुठपर्यंत जेव्हा सूर्याची सावली कादंबरी लिहिली, कारण सूर्याच्या सावलीमधला जो पात्र आहे ते सुद्धा अंधश्रद्धेला विरोध करणारच पात्र आहे. पण जेव्हा तुम्ही पुढे निघता, तुमचा एक काय म्हणतात त्याला, एक स्टेबिलिटी त्या आयुष्यामध्ये, त्यानंतर तुम्हाला असं एक जाणवत राहतं की काय म्हणतात त्याला, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक विश्वास नावाचा प्रकार असतो, जो तुम्ही कुणावरही ठेवा. त्यामुळे मी त्या सिच्युएशनला आहे. म्हणजे मी आस्तिक आहे की नास्तिक आहे याचं उत्तर नाही, मी आता विश्वासाच्या पायावर उभा आहे.